नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत संक जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना या पक्षाच्या सौ कावेरी प्रवीण औरादे मॅडम माझ्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचे पती आहेत, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत प्रवीण औरादे साहेब माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वतंत्र पॅनल सुरू आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्यानं या मतदारसंघामध्ये त्यांचं काम आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुरू करून गेले जवळजवळ 6 ते 7 महिने या ठिकाणी सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं या ऑफिसच्या माध्यमातून अगदी KYC करून अगदी गावगाड्यापर्यंत असेल किंवा तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. तर शिवसेनेच्या माध्यमातून नुकतंच त्यांनी 1.5 महिन्याच्या अगोदर या ठिकाणी संक तालुका झाला पाहिजे या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपोषण घेऊन या विषयाला एक मोठी चालना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांची कामं असतील किंवा विकास कामं असतील ते अगदी मुंबईपर्यंत धडक देणारा एक युवा नेता जत तालुक्याच्या पूर्व भागातला म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. त्यांच्या सुविध पत्नी सौ कावेरी प्रवीण औरादे या जिल्हा परिषदेसाठी उभ्या आहेत. माझ्या समवेत पती पत्नी दोघं उभे आहेत. औरादे साहेब नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. संक जिल्हा परिषदच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झालेली आहे. कसा प्रचार सुरू आहे? प्रचारमध्ये जनतेने हा प्रचार हातात घेतलेला आहे. एकंदरीत हा माझा कुठलाही निर्णय किंवा मी मोठा असा नाही. जे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जत तालुक्यामध्ये जे आजपर्यंत विकासात्मक धोरणातून कामं झालेले आहेत. जे पहिला प्रमुख मुद्दा जो जत तालुक्यामध्ये सर्व लोकांची आणि जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 गावातल्या सर्व जनतेचा एकच मागणी होती, ते 65 गावांना म्हैसाळचे पाणी मिळालं पाहिजे. म्हैसाळच्या पाण्यावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सांगली जिल्ह्यातून गेले. सांगली जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री झाले. अनेकदा आमच्या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री प्रत्येक वेळी आज तागायत 3 कॅबिनेट 3 ते 5 कॅबिनेट आहेत. 3 ऐवजी 5 कॅबिनेट आमच्या सांगली राज्याला मिळाले. अजितराव घोरपडे साहेबांना पाटबंधारे विभाग मिळाला. माननीय संजय काकांना कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष केले. अनेक माध्यमातून आमच्या जिल्ह्याला संधी मिळाली. राज्याचे अर्थमंत्री म्हणून जयंतराव पाटील साहेब यांना मिळाला. अनेक दर्जाचे चांगले खाते आर आर पाटील होते. स्वर्गीय आर पाटलांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केले, पण त्या व्यतिरिक्त पूर्ण जिल्ह्याला एक न्याय देण्याचा भूमिका कुठल्याही मानसिकतेचा कुठल्याही राज्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही पक्षाने दाखवलेलं नाही. काय कारण असं जत तालुक्याला? जत तालुका विस्ताराने जत तालुका मोठा आहे. इथं कामगार वर्ग मोठा आहे. हे ऊसतोडीचा मोलमजुरी करतात. या सर्व दिग्गज जे नेते होते त्यांच्या प्रत्येकाचे कारखाने आहेत. 5 ते 13 कारखाने त्यांचे ऊस कारखाने आहेत. त्यामुळे इथला कामगार वर्ग मोठा असल्यामुळे बाहेरचा कामगार आणण्यापेक्षा जत तालुक्यातला कामगार वापरणं आणि त्यांना वंचित ठेवणं हे इथल्या राजकारण्याचा हेतूच आहे. यांच्या विरोधात आजपर्यंत लढा देणं इथलं सामान्य जनतेला झालेलं नाही. प्रस्थापितांच्या विरोधात प्रस्थापित आहेत. आजही ते प्रस्थापितच आहेत. पण जनतेने काही त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पण ते आजोहून मांजर उड्या मारल्यासारखं ह्या पक्षातून त्या पक्षात सत्ता आहे तिकडे त्यांचा कल आहे आणि सत्यात जाऊन परत आमच्या डोक्यावर ते बसलेले आहेत. आमचं जे इथलं अर्थकारण आहे, जे समाजकारण आहे, इथलं जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, भौगोलिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून कुठलंही त्यांचा पाऊल आजपर्यंत जत तालुक्याला दिलेला नाही. विशेष म्हणून बाब म्हणून कुठल्याही निधी दिलेला नाही. पण माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे एक प्रस्ताव घेऊन गेलो. जत तालुक्यातला आमच्या तालुका प्रमुख अंकुश वळाले असतील, उपजिल्हा प्रमुख तम्मा कोलाळ असतील, मी स्वतः असेल, अशा 3-4 जणांच्या कमिटीने आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा पोहोचलो त्यांच्याकडे. त्याआधी आम्ही जे 2011 साली जत तालुक्यामध्ये 65 गावांचा कर्नाटक जाण्यामध्ये उठाव झाला होता. त्या उठावामध्ये महादेव अंकिल यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला माननीय बाळासाहेबांनी उद्धव साहेबांना माणगाव येथे पाठवलं होतं आणि सगळं जत पूर्व भागातील सर्व जनतेनं सांगितलं होतं की आमचा सत्ता आल्यानंतर तुम्हाला 100% आम्ही माडगावला मोफत चारा छावणी दिली होती 2 महिने. पण 2 महिने 3.5 महिने दिले होते. 3.5 महिने दिले होते. ते शिवसेनेच्या माध्यमातून दिले होते. यावेळेला शिवसेनेचा एक मोठा
हे चारा छावणीचा एक पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेला हे 2 टँकर दिले होते. 2 टँकर दिले होते, मोफत. वाड्या वस्त्यावर दिले होते. अनेक समाजकार्य या शिवसेनेच्या माध्यमातून सत्ता नसताना सुद्धा लोकोपयोगी कामे, समाजोपयोगी कामे बाळासाहेबांच्या विचाराने अनेक शिवसैनिकांनी, आमच्या वरिष्ठ जिल्ह्यातील नेते मंडळींनी सुद्धा केलेले आहेत. त्यावेळेला शब्द दिला होता की उद्धव साहेबांनी, तुम्ही बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलं, आवाहन केलं होतं की जतकरांना तुम्ही थोडंसं धीर धरा, आमच्या जवळ सत्ता येईल तुम्हाला 100% पाणी देऊ, तुम्ही कर्नाटकात जाण्याचा विचार करू नका म्हणले. इथल्या जनता, भोळेबाबडे जनतांनी आपल्या बाळासाहेबांच्या शब्दावर ठाम राहिले. बाळासाहेब सांगितले म्हणल्यावर आपल्याला पाणी मिळणार. जतचा संघचा तलाव त्यांनी 1995 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी तलाव मंजूर करून दिला होता. ते बाळासाहेबांनी केल्यामुळे हे तलाव भरण्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाणी देतील या हेतूने शिवसेना देईल या हेतूने ते लोक पाहत राहिले. पण अनेकांनी सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे बलाढ्य असं ताकद नसल्यामुळे प्रस्थापित विरोधात आम्ही कुठेही टेकलो नाही. पण राज्यात सत्ता आली नव्हती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून 2019 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब झाले. झाल्यानंतर आम्ही 57 गावांचा ठराव घेऊन त्यांच्या मातोश्रीवर भेटलो. साहेबांनी 2 मिनिटात आमचा प्रस्ताव स्वीकारला. कोणत्याही प्रकारचा चर्चा केली नाही. पण आमच्या आशा मावळले, पण आम्ही हार मानली नाही. आम्ही पक्षाबरोबर लढत राहिलो, टिकून राहिलो आणि लोकांना सांगणार शिवसेना पाणी देणार, आज ना उद्या 100% देणार. हे आम्हाला आनंदाची एक थोडीशी बाब होती. आमच्यात खतखत होते. हे शब्द शिवसेना अशी एक पक्ष आहे जो शब्द देतो ते करतो. त्या धर्तीवर आपण लोकांना सांगितलं, पण लोकांनी म्हटलं ही त्यांच्यावर आहेत, हे काय करतात असं लोकांना सुद्धा धारणा झाली. पण एवढे मोठे नेते सांगून गेले तरी केले नाहीत. म्हणजे हिने काय करणार अशी लोकांच्या सुद्धा भावना होत्या. पण आम्ही त्याला काय डगलवलं नाही, कुठले खचलो नाही. आमच्या अंकुश गोळाच्या आणि तंबाखुळाच्या नेतृत्वात आम्ही परत सर्व गावाचा ठराव गोळा केला. ठराव गोळा करून एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो. शिंदे साहेबांनी सर्व प्रस्ताव आमचा ऐकून घेतला. ऐकून घेऊन आहे ना त्यांनी आम्ही आलो. 2 दिवसांनी परत आम्हाला मुंबईला बोलवलं गेलं. मुंबईमध्ये एक ना योगेश जानकर साहेबांची निवड केली. जतच्या जनतेला बाळासाहेबांनी शब्द दिलाय आणि तो शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि आपल्या साहेबांनी 10 मिनिटं वेळ दिला होता तिथं. आणि 10 मिनिटाचा वेळ आम्ही सांगितलं बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी तिथे येऊन शब्द दिलेला आहे. हे जतकरांचा एक प्रश्न फार प्रलंबित आहे. आणि त्यांनी सांगितलं 1.5 तास आमच्याशी चर्चा केली. 1 to 1 सगळे माहिती घेतली आमच्याकडे. त्यानंतर इथली जनतेकडे आम्ही आलो आणि जनतेसमोर जावा, प्रश्न काय आहेत बघा म्हणून योगेश जानकर साहेबांचे संपर्क प्रमुखमध्ये जत तालुक्यामध्ये निवड केली. आणि त्यांचा एक झंझावत दौरा जत तालुक्यामध्ये झाला. त्यांनी वाड्या वस्त्यावर, गावगाड्यावर माझी सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच या सर्व लोकांना त्यांनी भेट्या घेतल्या आणि विचारलं काय नेमकं प्रश्न आहे, कशासमोर तुमच्याकडे एवढ्या वर्षात पाणी मिळालं नाही. तिथल्या जनतेने आणि इथल्या सर्व राजकारत्यांनी सांगितलं इथला आम्हाला न्याय कोणी देण्याचा भूमिका घेतली नाही आणि आम्ही अनेक प्रयत्न केलेले आहेत. मग त्या प्रश्नाला साहेबांनी परत आम्ही सगळ्या जानकर साहेबांच्या माध्यमातून शिंदे साहेबांकडे पोचल्यानंतर साहेबांनी एक दुसरा त्यांनी सांगितला, सर्व अधिकाऱ्यांनी बोलवलं, पाटबंधारे विभागाला, जलसंधारण विभाग असेल सर्वांना बोलवून एक मिटिंग केली. त्या मिटिंगच्या नंतर माननीय राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांनी सांगितलं तुम्ही एकदा दौरा करून या आणि लोकांना सांगा आपल्याला 100% आम्ही पाणी देणार म्हणून. एक थोडासा आवाज उठला होता, आम्ही कर्नाटकात जाऊ. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बोम्मई साहेबांनी एक भूमिका घेतली होती आमच्या जत बद्दल. त्यामुळे नाही शांत आपल्याला सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत साहेब ते कुंडी असेल, संख असेल आणि उमदी असेल या ठिकाणी झंझावत दौरा त्यांनी सुद्धा केला. तिथला प्रस्ताव एक भौगोलिक परिस्थितीचा त्यांनी आढावा शिंदे साहेबांनी दिला. लगेच 2 दिवसात आम्हाला शिंदे साहेबांनी बोलवलं आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला जतला पाणी द्यायचा आणि आराखडा तयार करायचा साहेबांनी सांगितलं. तोपर्यंत जत तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागल्या होत्या. निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही एक जनतेसमोर गेलो. आमचे 21 सरपंच आणि 8 उपसरपंच असे टोटल 29 गावामध्ये आमचा जवळपास सत्ता आली. आल्यानंतर ना आम्हाला अशा पल्लवित झाल्या शिवसेनेने आता बलाढ्य आम्हाला ताकद देणार आणि जतचा कायापालट होणार. आणि या माध्यमातून कामकाज चालू झालं आणि जत तालुक्यामध्ये आपणही सर्व पत्रकार उपस्थित होता आणि जत तालुक्याच्या पत्रकारासहित आणि आपल्या सर्व जनतेला घेऊन आम्ही 450 लोकांना सह्याद्री अतिथीगृहावर साहेबांनी सांगितलं आणि तिथं आहे ना सगळ्यांना समवेत रात्री 1:30 वाजता शिंदे साहेबांनी घोषणा केली की जत तालुक्याच्या जनतेला आम्ही आज न्याय देतो आणि 2100 कोटी रुपये म्हैसाळ योजनेला त्यांनी तरतूद केली आणि मंजुरी दिली. आज काम पूर्णपणे आपल्या समोर आहे. चित्र गिरगाव पर्यंत पाणी जाणार आहे. सुचला, हल्ली, बालगाव, पूर्व भागातले 65 गाव होते वंचित. आज हे काम आहे साहेब. आता
कागदापर्यंत पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व कामे पूर्ण ताकदीने कामे चालू आहेत. युद्ध पातळीवर कामं चालू आहेत. येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये पाणी आमच्या संघ तलावामध्ये असेल, उमदी विभागात असेल, सगळ्या दोडनाला असेल, बोर नदी असेल, या सर्व विभागातून पाणी वाहणार आहे तलावामध्ये. भरगच्च असं पाणी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. ही शिंदे साहेबांनी दिलेली जत तालुक्यासाठी फार मोठी देणगी आहे. मग त्याच माध्यमातून जत तालुक्यातला विभाजन होणं हे फार मोठं गरजेचं होतं. गरजेचं असताना आम्ही इथं आम्हाला अनेकांनी लढा दिला. आमच्या काही इथं अपोषण केले, मागण्या केल्या, कोर्टामध्ये गेले, राजकर्त्याकडे गेले, कुणी दखलपात्र केले नव्हते. पण 2017 साली भाजपने महायुतीचं सरकार असताना आम्हाला संघला एक अप्पर तहसीलदार कार्यालय देण्यात आलं. पण पूर्ण ताकदीनं सक्षमपणे आम्हाला कार्यालय ते आजही व्यवस्थितपणे नाही आहे. थोडेसे कर्मचारी कपात आहेत. आपल्याला इथं स्टॅम्प पेंटर पाहिजे, दुय्यम निबंधक कार्यालय पाहिजे, इथं सत्र ग्रामीण न्यायालयासाठी इमारत पाहिजे आणि हिजा तहसीलदार कार्यालयासाठी इमारत पाहिजे. या सर्व प्रमुख मागण्या असताना आमच्या इथल्या उपजीविका मोठ्या प्रमाणात असताना अनेक उद्योगधंदे आमच्या इथं संघमध्ये आहेत. मोठा व्यापार वर्ग मोठा असताना आम्हाला इथं बसस्टँड वगैरे देणं गरजेचं होतं. पण काही राजकारत्यांच्या माध्यमातून उमदीला देण्यात आलं. उमदीला देण्याचा कुठलाही आमचा विरोध नाही, पण आम्हाला संघला सुद्धा मिळणं हे गरज आमच्या भौगोलिक दृष्टिकोनातून. इथं मोठे 2 कॉलेज आहेत, BA, BSc, BEd, MA पर्यंत इथं आज शिक्षण उपलब्ध आहे. इथं जवळपास 6,000 मुलं रोज ये जा करतात. एक शिक्षणाची मोठा इथं एक शिक्षणाचा हब आहे. त्यामुळे ना जत पूर्व भागातील, सीमा भागातील सर्व विद्यार्थी संघमध्येच येतात. ग्रामीण न्यायालयासाठी इथं लोक येतात, पण इथं बसस्टँड होणे गरजेचं होतं. याच्या माध्यमातून मी सर्व गावात गेलो, 42 गावाचा ठराव गोळा केला. ठराव गोळा करून मी राज्याच्या उपोषण झालं तुमचं त्यावेळेला? हे उपोषण नंतर झाला, पण बसस्टँडचा मी विषय मांडतोय. आणि साहेबांपर्यंत गेलो आम्ही, साहेबांची चर्चा केलो. त्यांनी आम्ही परिवहन मंत्री खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर साहेब, आमचे जिल्हा प्रमुख संजय विभूते साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचून सर्व मागण्या त्यांच्याकडे मागण्या केल्या. आज मला मंजुरी दिलेलं आहे. जागा उपलब्ध करून देण्यासाठी थोडंसं जागा उपलब्ध आमच्या विद्यमान सरपंचांनी दिलेल्या नाहीत अजून उपलब्ध करून. त्यामुळे आज काम रखडलेलं आहे. आणि साहेबांनी आम्हाला आमच्या मागणीला 100% इथं यश दिलंय. संघ गावामध्ये पाणी पुरवठा अनेक योजना इथं भ्रष्टाचारामध्ये केल्याच नाहीत. त्यांनी आज माझ्याही शेतामध्ये शेजारीला ठोंबडे वस्ती म्हणून आहे, तिथं पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणात उभा आहे असं कागदपत्र आहे. पण वास्तविक तिथं साधा पाईपलाईन नाही, कुठलाही टाकी नाही, कुठलाही दगडधोंडा सुद्धा नाही. अशा प्रकारचा एक भ्रष्टाचार पाण्याच्या माध्यमातून झाला. पण त्या आज कोर्टात प्रलंबित असल्यामुळे त्या विषयावर मी काय बोलू शकत नाही. पण आम्हाला आता सामान्य जनतेला 15-15 दिवसांना संघमध्ये पाणी येते. त्यामुळे की आम्ही मागणी केली, साहेब आम्हाला जलशुद्धीकरण केंद्र द्या. आम्हाला देवगी तलावातून पाणी आणता येते, पण संघ तलावामध्ये थोडंसं आपल्याला शुद्धीकरण पाणी करायचं गरज आहे. म्हणून 15,42,00,000 रुपये साहेबांनी अंतरिम मंजुरी दिलेला आहे. गुलाबराव पाटील साहेबांनी, हे शिवसेनेच्या मंत्र्यांनी दिलंय. परिवहन मंत्र्यांनी आम्हाला बसस्टँड दिला. आणि जत मध्ये MH59 हे परिवहन मंत्री हे शिवसेनेचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून झालं विकास काम. परत जत मध्ये पाणी पुरवठ्याचा एक मोठा प्रश्न होता, तिथं सुद्धा 78 कोटी हे शिवसेनेने दिलेले आहेत. त्यावेळेला नगर विकास मंत्री, आजही नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून विकास हे जतला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. आणि आज जे जत तालुक्यामध्ये झंझावत सुरू आहे आणि जत तालुक्यामध्ये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज 20 ते 22 कोटी रुपये जत तालुक्यामध्ये येतात. हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे येतात. माझ्या गावामध्ये महिन्याला 40-1 लाख रुपये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून येतात. हे आमच्या गावासाठी असलेला आणि जत तालुक्याला असलेला एकनाथ शिंदे साहेबांचा एक मोठा म्हणजे लोकांना दिलेला एक निधी आहे. लोकांच्या अडचणींमध्ये धावणारा एक नेता, पोलीस पाटील असू दे, अंगणवाडी सेवक असू दे आणि वयोवृद्ध असू दे, सगळ्या लोकांना समावेश घेऊन सर्वांना न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली. शिक्षकांचे मानधन, वेतन हे सगळं वाढवण्याचं काम या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. अनेक माध्यमातून अनेक प्रश्न, निर्णायक भूमिका आज महाराष्ट्र राज्याने स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे की नाही त्यांचा एक प्रतिमा या जत तालुक्यामध्ये आज चेहरा म्हणून चालला आहे. त्या चेहऱ्यामध्ये एक व्यक्ती, बलाढ्य व्यक्ती योगेश जानकर साहेबांनी झंझावत तालुक्यामध्ये निर्माण केला. त्यांच्या माध्यमातून हे आज आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या 2 व्यक्तीमुळे जत तालुक्यामध्ये शिवसेना राहिली आणि आज ते आम्ही पुढे घेऊन जातो. कार्यकर्ता म्हणून माझा काम आहे. मी पक्षाचा ध्येय धोरण आणि बाळासाहेबांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवत राहिलो. आज ऐकणे मला या तुमच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून मला कळतंय चांगला प्रतिसाद या निवडणुकीमध्ये होतोय. आणि माझा असा एक अजेंडा आहे, जत विभाजन होऊन आणि आमचा संघ तालुका झाला पाहिजे. जत संघमध्ये
अनेक प्रलंबित प्रश्न आहे आमच्या गावामध्ये. आज या राज्यकर्त्यांनी काम केलं की इकडे साधा शौचालय नाही, पिकअप शेड नाही, एसटी स्टँड सुद्धा नाही तुमच्यात. एसटी स्टँड पण नाही आणि साधा शौचालय मुतारी सुद्धा आमच्या गावामध्ये उपलब्ध नाही. या लोकांना आजपर्यंत वंचित ठेवला. आज आमचा परिसर 20,000 लोकसंख्येचा वस्ती असल्यामुळे एखादा जरी तुम्ही गावात गेला, एखादा खड्डा बुजवण्याचं काम नाही, कुठेही फोर व्हीलर कार सारख्या कुठल्याही गाड्यात जात नाही, बोलेरो सारख्याच गाड्या जातात. नाहीतर एवढा लोकांचा हलाखीची परिस्थिती इथल्या लोकांना त्यांनी वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अस्वच्छ आहे सगळं, अस्वच्छ आहे. तुम्ही आज जरी आमच्या गावामध्ये काही इथून मागासवर्गीय समाज आहे, मागासवर्गीय गलीत जावा तुम्ही, जर तुम्ही 2 मिनिटं उभारला तर तुम्हाला लक्षात येईल आपण कुठल्या अवस्थेत जगतोय आणि कुठल्या काळात आहोत. संघ सारख्या गावामध्ये ही परिस्थिती जर एका समाजाला आपण दुय्यम वागणूक देतोय, त्यांना न्याय द्यायची भूमिका आपल्याकडे नाहीच आहे आणि वंचित ठेवतोय. आणि दलित वस्तीमधून कुठल्याही सुधार समितीमधून फंड आणून त्यांचं व्यवस्थापन कुठलं केलेलं गेलं नाही. हे नुसता निवडणुकीपुरते त्यांचा वापर करून त्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापितांनी केलेलं आहे. त्यामुळे आमचा आवाज आहे, जंग तालुका झाला पाहिजे. संघमध्ये सत्र ग्रामीण न्यायालयाचा पूर्णपणे न्यायालय पूर्ण झाला पाहिजे. अप्पर तहसीलदार कार्यालय झालं पाहिजे आणि दुय्यम निबंधक कार्यालय झाला पाहिजे. इथं कृषी कार्यालय झाले पाहिजेत. या सर्व विविध मागण्या सांस्कृतिक तुम्ही लावून धरलाय. ही मागणी आम्ही पूर्ण करणार. एखादा मागणी करत असताना 70 वर्षाचा सुटलेला ना प्रश्न शिंदेचा सोडू शकतात. छोटे हे आमच्याकडे 11 खाते आहेत शिवसेनेकडे. 11 खात्यामधून मला साधारणपणे चांगली निधी मिळेल असे मला आशा आहे. मी असा एक पण केलेला आहे. आम्ही ताकदीनं संघ जिल्हा परिषद निवडून आणण्याचा आणि संघ जिल्हा परिषद हे शिवसेनेला आणि शिंदे साहेबांकडे दत्तक द्यायचा आणि त्या पार्श्वभूमीवर दत्तक घेऊन संघ जिल्हा परिषद एक मॉडेल म्हणून, एक विकासाचा धोरण म्हणून, आता इथला एक सुसज्ज असा म्हणून मी सर्व गावातील नागरिकांना, बंधुभावांना घेऊन माझ्या सोबत असलेले 2 सहकारी, माझ्या पत्नी सोबत असलेले 2 माझे पंचायत समिती गणातील उमेदवार यांना सोबत घेऊन मी मोठा एक इथलं विकासाचा धोरण आखलेला आहे. मी तोंडानं वापा करणार नाही, पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी काम करून मग त्यावेळेला तुम्हाला मुलाखत देईन असं माझं एक मानस आहे. तुम्ही नुकतंच एक उपोषण घेतलं होतं संघ तालुक्यासाठी. जवळजवळ 8 ते 10 दिवस उपोषण सुरू होतं. कसा रिस्पॉन्स मिळाला लोकांचा? गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून, गावात 5 दिवस उपोषण परिसरातील लोक सुद्धा आले होते. परिसरातील लोकांनी आला ठराव गोळा केला. अनेकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक जालना सारख्या गावामध्ये 800 लोकांनी सांगितलं आम्हाला उंदीला जायच नाही. 800 लोकांनी सही पत्र नमून स्वतः सही करून आणून इथं आम्हाला 5 दिवस त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी आमच्या नंतर गाव बंद ठेवून आम्हाला पाठिंबा दिला. अनेकांचे लोकांचे योगदान ह्यात काय झालं पुढे, आता काय झालं त्याचा पाठपुरावा करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचली. आपला एखादा शिवसैनिक एखादा गावासाठी, एका तालुका निर्मिती करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी बसलाय. हे शिंदे साहेबांचा मेसेज पोहोचला. त्यांनी डायरेक्ट यांना फोन केला. या प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं तू जवळ आहे आणि तुम्ही तिथं जाऊन तिथं तुम्ही उपस्थानाला भेट द्या आणि आपली लढतायत त्या लोकांना बळ द्या आणि तिथल्या जनतेला सांगा संघ आम्ही तालुका करणार, निर्मिती करणार, त्यांचे काय मागण्या असेल आपण मान्य करू, तुम्ही भेट घ्या म्हणले. काही कारणास्तव त्यांच्या थोडंसं तांत्रिक कारणामुळे त्यांना येऊ शकले, पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही संघकरांनो आणि शिवसेनेकरांनो तुम्ही घाबरू नका. एकनाथ शिंदे साहेब आहे, मी स्वतः मंत्री आहे, त्यामुळे ना तुम्ही कुठले काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही संघ तालुका निर्मिती करण्यासाठी 100% सक्षम आहोत आणि 100% सक्षम आहोत. आपण काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये संघ तालुका असणारच हे त्यांनी सांगितलं. सध्या जर बघितलं तर एकंदरीत पंचरंगी लढत होण्याची शक्यता इथं. तुमच्या विरोधात भाजप आहे, त्यानंतर महाविकास आघाडीचे म्हणजे 2 पाटील आहेत, त्यानंतर जनस्वराज्य शक्ती पक्ष आहे, तुम्ही आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. अशी एकंदरीत पंचरंगी लढत होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला, कशी लढत होईल? सर जनतेने ठरवायचं आहे ते. हे प्रत्येकाजण आज पक्षाबद्दल मला कुठलाही पक्ष चांगलाच आहे. जो पक्षाचा कार्यकर्ता असतो, स्थानिक नेता असतो, त्याची एक भावना असते, त्याची एक सामाजिक बांधिलकी पाहिजे लोकांच्या करण्यासाठी. आपण का निवडणुकीमध्ये येतोय? निवडणूक म्हणजे लोकांसाठी असतं, आपल्या मर्यादित घरापर्यंत नसतं. एखादा कार्यकर्ता आज निवडणुकीमुळं ज्यांच्याकडे पाठिंबा लागतो, आज त्यांची अशी मानसिकता आहे प्रस्थापित लोकांची की निवडणूक संपल्याने नाही कुणीही कुठलंही काम केलं नाही. तुम्ही 1 to 1 बाईट घ्या. जर एखादा व्यक्ती सांगितला की मी माझा ह्या प्रस्थापित लोकांनी माझं काम केलंय आणि मी ठामपणे यांच्या पाठीमागे आहे, नाही. आज दहशतीमध्ये लोकांना एक दहशत निर्माण केलेली आहे. दहशतीमध्ये यांनी लोकांचं मतं घेतात. त्याला बघून घेईन, तुझ्या शाळेत पोरगा आहे, हे आहे, नातो आहे, त्याव आहे, ह्याव आहे, या पद्धतीने प्रस्थापितांची एक हे आहे. मला कुठल्याही पक्षाला नाव ठेवायचं नाही, पण पक्षाच्या धोरण घेऊन, पक्षाचे जे अजेंडा घेऊन विकास कामाचा त्यांचा कुठलाही अजेंडा नाही. आजही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना आहोत. 80% समाजकारण,
आणि 20% राजकारण हे आमचा हेतू आहे. आपणही आम्हाला जवळून ओळखता, जनताही जवळून ओळखते आम्हाला. आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत. आम्ही हेच प्रश्न आणि कॉमन मॅन मुख्यमंत्री काय करू शकतो आणि साधा माणूस सुद्धा आम्ही काय करू शकतो एक जिल्हा परिषद निवडून दिल्यानंतर हे आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं आहे. त्या माध्यमातूनच आज आम्ही जनतेसमोर आहे आणि आज आपण ठामपणे आम्हाला विश्वास आहे जनता आमच्या बरोबर राहील. आमचा झेंडा भगवा फडकेल. आम्ही जिल्हा परिषद घेऊन जाऊ, पंचायत समितीवर घेऊन जाऊ आणि तो माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जाऊ आणि विकासाचा धोरण आणि एक विकासाचा गंगा या जत तालुक्यामध्ये तसेच आमच्या संघ गटामध्ये नक्कीच आम्ही आणू. हे मला खात्रीनं आणि आत्मविश्वासाने मी जनतेला एक विनंती करतो की आपण सहकार्य करा आणि मतदान करा. आणि आमच्या उमेदवारांना माझे पत्नी आहेत कावेरी औरादी, तसेच जिल्हा परिषदेसाठी आहेत आणि पंचायत समितीसाठी प्रकाश कराडे आहेत आणि गिरगाव पंचायत समितीसाठी बंडू चव्हाण आहेत. यांना दोघांना निवडून आपण ताकदीने निवडून देऊन आणि भरघोस मतांना विजय करायला याची आपल्याला आशा आहे. यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. एकंदरीत जर बघितलं तर आता जिल्हा परिषदेने जत पंचायतीची चावी तुमच्या शिवसेनेकडे येणार असं तुम्हाला सध्या वाटतंय? 100% वाटतंय. जत तालुक्यामध्ये विकासाचा गंगा आणलेला एकनाथ शिंदे साहेब आहे. हे शिवसेनेचं काम आहे. त्यामुळे की नाही लोक आज भरभरून आम्हाला प्रतिसाद देत आहेत. लोकांचा उठाव आहे हा, लोकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. 100% मी म्हणणार नाही की चावी आमच्याकडे येईल, पण लोक द्यायला तयार आहेत. आम्ही स्वीकारणार आणि शिंदे साहेबांनी ज्याला स्वीकारला महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी केलेल्या कामामध्ये आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पक्ष आमचाच आहे आणि भरभरून मतं मिळालेत. सांगली शहरा ठिकाणी परवा निवडणुका झाल्या, आमचे 2 झाले, पण आम्हाला चावी तुमच्याकडे दिली. सांगलीची चावी आमच्याकडे आहे. निर्णायक भूमिकाच आमच्याकडे असेल. त्यामुळे मुंबईची चावी तुमच्याकडे आहे. मुंबईची सुद्धा चावी तुमच्याकडे आहे. मुंबई सुद्धा चावी आमच्याकडे आहे. ही शिवसेनेची भूमिका आहे आणि लोक स्वीकारल्यात. सांगलीमध्ये आम्हाला 1,47,000 मतदान मिळाले. एखादा आमदाराला मिळू शकत नाही. सांगली शहरामध्ये 1,47,000 मतदान आम्हाला मिळाले. याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही नव्हतो. आज सुहास बाबर साहेबांच्या माध्यमातून पृथ्वीसिंग नाईक साहेब आमचे शहराचे नगराध्यक्ष झाले. माळी मॅडम आमचे नगराध्यक्ष झाले विट्याचे. तसेच आमचा थोडक्यामध्ये हुकला आटपाडीचा तिथं उपनगराध्यक्ष तानाजी पाटील साहेबांच्या माध्यमातून निवडणूक शिवसेनेची ताकद वाढली आहेत. हे एकनाथ शिंदे साहेबांनी ताकद उभा केलेला आहे. अनेक जिल्हा प्रमुख संजय विभूते असतील, आनंदबाबू पवार असतील, मोहन सर होलखंडे असतील, बजरंगभाऊ पाटील असतील, आपले सचिन कांबळे असतील, यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये झंझावत असा नेतृत्व चालू आहे. वैभव कुलकर्णी साहेब असतील, अनेकांनी योगदान दिलेलं आहे. प्रदीप माने पाटील साहेब असतील, अनेकांनी तन मन धन वापरून आहे ना शिवसेनेसाठी काम करायला, जनतेसाठी. हे शिवसैनिकांचं कामच आहे. शिवसेना म्हणजे रक्त सहसाचं रक्त. हे जुने शिवसैनिक आहेत. हे मध्ये त्या पक्षातून आला, ह्या पक्षातून आला असं आमच्याकडे कोणी नाही. हे तळागाळातून तयार झालेला आमचा एक बाळासाहेबांच्या विचारातनं रक्तातनं निर्माण झालेला अनेक आसंगीसारखं गाव आहे. आज आसंगीसारख्या गावामध्ये जुने शिवसैनिक आज एक भगवा फडकतोय म्हणल्यावर तडपडीनं स्वतःहून कामाला लागले. गिरगावचा टोकाचा गाव महाराष्ट्राचा शेवटचा गाव आहे, तो सुद्धा एक ताकदीनं आज उभा आहे आमच्यासोबत. त्यामुळे आज जर बघितलं तर संख जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण जिल्हा परिषदेचे मतदार आहे 26,125 मतदार आहे. तर संख पंचायत समितीसाठी जर बघितलं तर 12,880 मतदान आहे. तर गिरगाव पंचायत समितीसाठी 13,265 मतदान आहे. एकंदरीत तिन्ही उमेदवाराच्या माध्यमातून तुम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना काय सांगू शकता? शेवटचं आव्हान काय करणार आहे? मी सर्व इथल्या उमेदवार आपला मतदारांना एकच विनंती करतो. आजपर्यंत गेली 40 वर्षे 1-2 प्रस्थापितांच्या घरामध्ये सत्ता तुम्ही दिलेला आहे. जर तुम्ही कदाचित विविध पक्षाचा अजेंड्यावर असला, त्या विचाराचा असला, तरी तुम्ही 2 प्रस्थापितांना तुम्ही मतदान करणार आहात. याची थोडीशी तर आपण विचार करा. आणि विकासाला जर गती मिळणार नसेल, विकासाचं धोरण घ्यायचं असेल, आम्ही विकासाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पदावर नसताना सुद्धा म्हैसाळ विस्तारित योजनेसारखं काम मोठं केलेलं आहे. इथं आम्ही शिवसेना संपर्क कार्यालय करून लाडक्या बहिणींच्या केवायसी केलेल्या आहेत. अनेकांची पेन्शन योजना मी मंजूर करून दिलेल्या आहेत. अपंग बांधवांना मी मानधन मिळवून दिलेलं आहे. मी माझं काम मी कर्तव्य म्हणून मी केलेलं आहे. अनेक योजना मी मिळवल्या आहेत. तिथं मी काही मोठापणा केला म्हणून असं सांगत नाही, पण जनतेनं तुम्हाला एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेब हे देणारा व्यक्ती आहे. तुम्ही फक्त मला संख जिल्हा परिषदकडून माझे तिन्ही उमेदवार निवडून द्या. आणि तुम्हाला एक शब्द माझा आहे की जत तालुक्यासहित संघ गटाचा एक अजेंडा, एक विकासात्मक मॉडेल साहेबांनी ठाण्यामध्ये कशी दाखवून दिली, तशी आम्ही संघ मध्ये एक अत्याधुनिक चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करण्याचे जिल्हा परिषद शाळा असेल, आपल्याला ग्रंथालय असेल, वाचनालय असेल, व्यायामशाळा असेल, हे लोकांच्या गरजा आहेत. आणि मुख्य करून शौचालय आणि रस्ते आहेत. ह्या याच्यावर मी
फोकस करून आणि साहेबांकडे बसून माझे साहेब मला सुद्धा पर्सनली ओळखतात. त्यामुळे की नाही तुम्ही आज माझं सर्व नम्रतेची विनंती आहे सर्व जनतेना मतदारांना एक विचाराने मतदान द्या मला. किंवा म्हणजे शिंदे साहेबांचं धोरण आम्ही घेऊन चाललोय. शिंदे साहेबांचा आम्ही शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि तुम्हाला 100% अभिमानाने सांगतो तुम्ही कुठल्याही पक्षाला विचारायचं असाल तरी एकदा शिंदे साहेबांना सिद्धू मतदान द्या. इथल्या काया पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास आणल्याशिवाय राहणार नाही. ते एक वेगळा चित्र आणि वेगळा ध्येय आणि कुठल्याही क्षणी तुम्ही मला कुठल्याही स्वरूपात रात्री तुम्ही अहोरात्री कधीही फोन करा आणि तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी मोकळा माणूस आहे, माझा काही 2 नंबरचा बिझनेस नाही, कोणताही काही नाही. त्यामुळे की नाही मी सामान्य जनतेतला आहे, सामान्य शिक्षक पण नाही तुम्ही, शिक्षक पण नाही. आज जे उमेदवार दिलेले आहेत दोन्ही प्रस्थापितांनी शिक्षक दिलेत. आणि निवडणुकीला मतदारसंघामध्ये आपण सांगितलं 27,000 मतदार आहेत. 27,000 मतदारांपैकी कोणी योग्य नाही का साहेब? 27,000 लोक 2 व्यक्तीमध्ये लढत होणे गरजेचं आहे का? दुसऱ्यांना संधी नाही का? दुसरी घरातले जाऊ शकत नाही का? तुम्हाला काय लिहून दिलंय का? तुमच्या सातबारा केला का? तुमच्यावर ज्या पक्षाची सत्ता असेल तुम्ही मांजरासारखी तिथे उडे मारणार, त्या पक्षात जाणार, तिथले उमेदवारी घेणार आणि तुमचे प्राबल्य कायम ठेवणार आणि ते अशा करून तुम्ही इथल्या लोकांना मूर्ख बनवायला लागलात. लोक आता हुशार झालेले आहे, लोक मूर्ख बनणार नाहीत. या उड्या मारणाऱ्या लोकांना त्यांनी जागेवर थांबवणार आणि नक्कीच एक विकास म्हणून आणि एक धनुष्यबाणाचा शिंदे साहेबांचा लाडक्या बहिणीने दिलेला योगदान, जत तालुक्याचा महिषा विस्ताराचा, ही सर्व गोष्टी जानकर साहेबांनी केलेलं काम हे डोक्यात घेऊन लक्षात घेऊन आणि आम्ही लढत असलेलं काम आणि लढणारे लोक आहोत आणि मी असे उमेदवार दिलेले आहेत. सर्व समाज बांधव माझ्या सोबत आहेत आणि उच्च शिक्षित आहेत आणि 30-35 वयातल्या आत मी दिलोय. माझ्या समोर आहे की नाही शिंदे साहेबांचं आमचं थेट हिजापासून मंत्रालयापर्यंत संबंध आहेत. बाळासाहेब भवनमध्ये आमचं सगळं काम चालतं. आमचे नेते सक्षम आहेत, आमचे आमदार सक्षम आहेत. आमदार म्हणजे सुहास बाबर साहेबांच्या माध्यमातून, संजय बापू युवते माध्यमातून, अंकुश वळे असतील आणि आनंदबापू पवार असतील यांच्या माध्यमातून आम्हाला तेल मात्र शंका नाही. चंद्रहार पाटील असतील यांच्या माध्यमातून 100% आम्ही निधी आणू. आमचे नेते सक्षम आहेत, आम्ही कापाळायला सक्षम आहोत आणि निधी आम्ही हमखास आणू. हे विकास गंगा आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून एवढंच विनंती करतो, कळकळीची विनंती आपल्याला. कुणालाही कुठल्याही विचाराचा जरी आपण असला तरी शिवसेनेला धनुष्यबाणावर आपण एकदा मतदान द्या आणि विकास काय असेल तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून, या सर्व आमच्या नेते मंडळीच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, माझे सहकारी आणि माझी पत्नी आणि सर्व माझ्या उमेदवारांकडून मी एकदा संधी आम्हाला देणार तुम्ही नक्की मला आज जनतेमधून कळतंय. त्यामुळे की नाही तुमचा कायमचा मी ऋणी राहीन आणि एक सेवा करायची मला संधी द्या एवढी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत जत तालुका शिवसेनेचे युवा प्रमुख माननीय प्रवीण औरादी साहेब. त्यांच्या पत्नी आहेत कावेरी प्रवीण औरादी, या जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. त्यांचे संघसाठी खास करून पंचायत समितीला प्रकाश कारंडे साहेब या ठिकाणी उभे आहेत. तर गिरगावसाठी राजकुमार उर्फ बंडू चव्हाण हे पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत. एकंदरीत 3 उमेदवार निवडणुकीच्या समोरे जाणार आहेत. उद्या 27 तारीख आहे. उद्या 3 वाजेपर्यंत फॉर्म पाठीमाग घ्यायची तारीख आहे. त्यामुळे उद्यापासून या ठिकाणी खरी रणधुमाळी या तालुक्यामध्ये आणि या संघ जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी रंगणार आहे. औरादी साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला आणि तुमचा संपूर्ण विकासाचा अजेंडा या ठिकाणी TV1 मराठीच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना दिल्याबद्दल मी TV1 मराठी परिवाराकडून तुमचं या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. Press the bell icon on the YouTube and never miss another update.